कुठलेही लॉकडाऊन जे आहे ते लागू शकतं? लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवता आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल. संजय राऊत वेगवेगळ्या विधानाने कायम भांडणं लावत असतात, पण संजय राऊतांचीच आता त्यांच्या एका राज्यसभेच्या जागेवरून भांडणं झाल्याची माहिती समोर येते. उपाटाच्याच खासदारांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. असं आहे की आता त्यांचा पक्ष हा इतका छोटा झालेला आहे की तिथे काय चालतं याच्याकडे लक्ष देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. त्याच्यामुळे ते आपापसात भांडो, माऱ्या करो, एकमेकाच्या झिंजा उपटो, एकमेकाचे कॉलर पकडो, त्यांना लखलाभ आम्हाला महाराष्ट्र चालवायचा आहे. काय तथ्य आहे, कारण की बराच तो व्हायरल देखील होतोय, त्यामुळे कुठेतरी एक राजीनामा घेतला जाईल अशी देखील चर्चा. असं आहे की नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू. सगळे राज्यात पावसाचं संकट पाहायला मिळतं. शिरवळ अडचणी देताना पाहायला मिळतात. यापूर्वी सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये लाच घेताना त्यांच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यावेळेला सुद्धा त्यांच्यावर आरोप होत आहेत. सरकारवरती या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी सरकारच्या प्रतिकृत परिणाम होतो. बघा, असं आहे की मागच्या काळात जी घटना घडली त्याचं पूर्ण चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही. आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच. प्रकरणामध्ये पुन्हा काही व्हिडिओ समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांचे माजी खासदार यांचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे. आणखी एक गुन्हा दाखल झालाय. काय नेमकं असं आहे की पहिल्यांदा तर त्यांच्यासोबत कोणाचे फोटो येतात, कोणाचे व्हिडिओज येतात, याच्यावरनं आपल्याला या सगळ्या गोष्टी डिटर्मिन करता येणार नाही. फोटो आणि व्हिडिओज आलेल्यांचा सहभाग आहे का हे महत्त्वाचं आहे आणि तो सहभाग कोणाचा असेल तर कारवाई होईल, नसेल तर केवळ फोटो या ठिकाणी एखाद्याचा निघाला, आता आम्ही सगळे इथे उभे आहोत, आमच्या मागे कोण उभं आहे आम्हाला माहिती नाही आणि त्याच्यासोबत फोटो निघाला, उद्या त्यांच्यातल्या कोणी काय केलं म्हणजे इथे कोणी करणार नाही, तरी देखील अशा प्रकारे आपल्याला दोषी नाही पकडता येणार. पण एक गोष्ट निश्चितपणे मी सांगतो की या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाही आहे. अतिशय डीप आम्ही जातो. अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत. अजून काही FIR येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे. काही विक्टिम्स अजून पुढे येत आहेत, काही महिला पुढे येत आहेत. याच्या व्यतिरिक्त काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून देखील पुढे येत आहेत. त्यांचेही FIR हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील. पण या निमित्ताने एक अजून गोष्ट मी सांगतो की या प्रकरणामध्ये ज्या दुर्दैवी महिला विक्टीम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केले आहेत. ते आम्ही आता त्या ठिकाणी सोशल मीडिया साईटवरनं हटवले आहेत. पण ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केले असतील
त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. सर राज्यात पावसाचं संकट आहे. राज्यात पावसाचं संकट त्यांना आहे. काही संरक्षण दिलं जाणार आहे. आणि पूर्ण संरक्षण दिलेलं आहे. महिला ज्या काही विक्टीम आहेत त्या समोरच याकरता आल्या की त्यांना पूर्ण संरक्षण दिलेलं आहे आणि यापुढेही ज्या महिला येतील त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल. आणि म्हणूनच यातलं सगळ्यात महत्वाचं संरक्षण हे गोपनीयतेचं आहे. काही लोक ती गोपनीयता भंग करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल. देवेंद्रजी, या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये अनेक जण व्हिडिओ विचित्र पद्धतीने अपलोड करतायत आणि याच्यावर सोशल मीडियावर आपण काही दिवसांपूर्वी हाऊसमध्ये बोललो होता. ऍक्च्युअली त्याच्या अनुषंगाने काही मेजर कारवाई नाही, निश्चित कारवाई ही केली जाईल. आणि केवळ तेच नाही तर त्याच्यावर जे लोक कमेंट करतायत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ते त्याचा पार्ट होत आहेत. जर कोणी फॉरवर्ड केलाय तर ते त्याचा पार्ट होत आहेत. त्यामुळे अशा सगळ्यांना मी चेतावणी देतोय की कारवाई होईल. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.